सुनील पाटील, उमेश पाटील, रतिलाल पाटील, किसनदादा पाटील, विकास पाटील, रोहित पाटील, रुक्षणदादा गायकवाड, तुषार म्हात्रे, गणेश गायकवाड, पंकज कोली, रमाकांत पाटील, सुनील पाटील, अंबादास म्हात्रे, किरण पाटील, राजन भोईर, निलेश भोईर, नितेश भोईर, जितेंद्र नागवकर, नरेश पाटील, चेतन म्हात्रे, हेमंत भोईर अँड हेमंत पाटील ही संपूर्ण आदिती 11 न्यू तुफान पिंपलाची कमिटी या स्पर्धेसाठी अपार मेहनत नक्की सनी भोईर, अनिल भोईर आणि कुणाल पाटील यांनी स्पर्धा खूप एन्जॉय केलेली आहे. किशोर पाटील आपलं देखील स्वागत. यतीश गवली, चला सामना सुरू करा मित्रांनो. बघा नाणेफेकी करून भरपूर वेळ आपण खर्चित करतायत. जय कालिका माता कालवा टीम आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम हा सामना संपण्याआधी तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. आपण चिठ्ठीचा ड्रॉ टाकणार आहोत. दोन्ही टीमचे संघनायक प्रतिनिधी इनिंग ब्रेकमध्ये इथे उपस्थित राहा. जय कालिका माता कालवार आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली आणि चालू सामन्यातून विजेता असा आपण चिठ्ठीचा ड्रॉ टाकणार आहोत. बघूया चिठ्ठीच्या बलावर आज कुठल्या संघाला स्वर्गीय दिनेश मूर्ती 2025 ही स्पर्धा लक्की ठरते. अंतिम फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल याचं उत्तर आपल्याला 25 ते 30 मिनिटांमध्ये कळेल. आपण चिठ्ठीचा ड्रॉ टाकणार आहोत. या सामन्याच्या विश्रांतीनंतर इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठी ड्रॉ टाकला जाईल. कालवा टीम आणि कशिली दोन्ही संघाचे संघनायक प्रतिनिधींनी पोचायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. आजच्या ग्रुप सी मधून क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना जितू गवली ज्यांनी पहिल्या सामन्यातून 18 चेंडूमध्ये 58 धावा ठोकल्या, 7 चौकार, 1 षटकारांसह. बघूया रतिलाल पाटीलची अग्नी परीक्षा असेल. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. पहिला चेंडू पिंपलास गावाच्या टोकाकडून ओव्हर द विकेट रतिलाल पाटील. पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक उमेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. मात्र क्लोज यष्टीरक्षण करताना फलंदाजाचा फुटवर्ककडे लक्ष द्या, कारण की सिनियर 40+ घटना घडलेल्या आहेत आणि त्यांनी शपल क्रॉसचा एक चांगला निर्णय घेतला आहे. फलंदाज शपल क्रॉस झाले, बॉक्सच्या बाहेर जाऊन फटका खेळला तर तिथं धाव नाही आहे, चेंडू डॉट आहे. चांगली फिल्डिंग इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा इथे पूर्ण केले आहेत. पंकज कोहलीची चांगली फिल्डिंग. 2 धावेनं जितू गवलीनं आपला धावांचा अकाउंट ओपन केलाय. हा फटका समोरच्या दिशेनं उडवलाय. अतिशय चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. सुनील म्हात्रे आहेत तिथे, चांगली फिल्डिंग केली. 2 धावा नक्कीच इथे सेव्ह केलेत आदिती 11 न्यू तुफान पिंपळा संघासाठी. धावसंख्या 4, 3 चेंडू 4 धावा आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू जितू गवलीच्या वाट्याला आलेत. आज हॉट ऑफ सिटी दीपक मडवी संघामध्ये नाही आहे. राकेश पाटील जोडीला आलेत जितू गवलीच्या. रतिलाल पाटीलना पहिले 3 चेंडू तरी मी सांगेन की जितू गवलीला चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. वा, जितू गवलीचा क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. 4 मध्ये 4, 2 डॉट, 2 डबल. चांगले ओव्हर टाकतात रतिलाल पाटील. क्या बात आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आणि काय फिल्डिंग आहे. वा, विकास पाटील डीजे मॅन छा गए.
इथे 3 धावा वाचवल्यात, सुनील म्हात्रेनं 2 वाचवल्यात, म्हणजे नक्कीच 5 धावा आतापर्यंत सेव्ह झाल्यात. क्या बात आहे. संतोष माली खुश आहेत, किशोर पाटील आणि किशोर मडवी देखील खुश असतील, योगराज भोईर देखील असतात फिल्डिंग पाहून. गुड फिल्डिंग. सिनियर संघ काल पीसी येथे पराभूत झालाय, मात्र नवीन 40+ मध्ये आदिती इलेव्हन संघाची कामगिरी आज चांगली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 5. जितू गवली समोर 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करणं ही मोठी उपलब्ध आहे. रतिलाल पाटीलसाठी नाही तर प्रत्येक गोलंदाजासाठी. इथे या चेंडूवर अगदी आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेश पाटीलनं. 1 धाव बाईच्या स्वरूपात. क्या बात आहे. ज्ञानेश्वर चिकणे मोहन दादा, मला वाटतं पहिल्या सीझनमध्ये असं ओव्हर असेल की ते स्वयंभू स्फोट पायगाव संघासाठी की फक्त 6 धावा. नक्कीच याआधी 4 आले होते, याआधी काल्लेरच्या विरुद्ध, इथे 5 आलेत. मात्र आता जितू गवलीची बॅटिंग दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज कोण येतील. सुनील म्हात्रे, अंबादास, नरेश की रमाकांत. इथे गोलंदाजीसाठी अंबादास, सुनील म्हात्रे देखील चर्चा करतात. बघूया. पहिली ओव्हर तर अतिशय चांगली टाकलेली आहे, 2 वेळेला चांगली नशिबाने साथ दिली. 1 चौकार थांबवला सुनील म्हात्रेनं आणि 1 चौकार थांबवला विकास पाटीलनं. नक्की चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. वेलकम संभाजी म्हात्रे, जय कालिका माता कालवा टीमचे संघनायक, स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम, जयेश पाटील कॅप्टन, आणि संघाचे प्रतिनिधी कोणी आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये पोहोचायचं आहे. नक्की जितू मामा आणि जय भोईर हे देखील स्पर्धेलाच उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत. जॉली कामतगडचे जितू मामा आणि जय गावदेव चौठे डुंगेचे जय भोईर. अंबादास, इथे हा पहिला चेंडू खडे खेळलाय सुनील म्हात्रे झेलच्या खाली. टोप्या अगदी सेम आहेत. झेल कोणी घेतलाय? चांगला झेल टिपलाय रमाकांतनं. लॉंग ऑनला उभे आहेत. 7 चेंडू आणि धावा बनलेत 6. चंदन मुकादम, अंबादास म्हात्रे चांगली सुरुवात केली. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर राकेश पाटीलची मोठी विकेट. बघूया. आता ही खूप महत्त्वाची जोडी खेळपट्टीवर आहे, कारण की आज दीपक मडवी संघामध्ये नाही आहे. चंदन मुकादम आणि जितू गवलीची विकेट पिंपळा संघासाठी खूप महत्त्वपूर्ण राहील. इथे आल्या फटका उडवलाय डीप मिड विकेट रिझनला. सुनील म्हात्रेनं झेल टिपलाय. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट अंबादास म्हात्रेच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद.
11 न्यू तुफान पिंपलास. इथे अगदी स्ट्राईक रोटेट केलेली आहे. चांगला सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट थर्डमॅनला कॅप्टन सुनील पाटीलनं चांगली फिल्डिंग केली. 10 चेंडूमध्ये 7 धावा आणि 2 गडी बाद. स्वयंभूस्फोट पायगाव कठीण परिस्थितीमध्ये आहे. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया जितू गवलीचं रोल या सामन्यातून खूप महत्वाचं राहील. स्वयंभूस्फोट पायगाव टीमसाठी नितेश भोईर डीप स्वीपर कव्हरला आहेत. आणि इथे जितू गवलीनं ठोकलाय या सामन्याचा पहिला षटकार. 11व्या चेंडूवर धावसंख्या पोहोचली 13. जितू गवलीला जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवणं या प्रत्येक गोलंदाजासाठी कठीण काम आहे. जुन्या चेंडूची फेकी करा. चला सामना थांबवू नका. इथून आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण 16 देखील आहे. सर चेंडू आला बघा. सुनील पाटील चेंडू आलेला भाऊ. महेश कडू सर पाठीमागे चेंडू आहे. मागे आले तो तर उचला. मॅच बॉल आलेला आहे. एका दुसरा चेंडू ठेवा तुमच्याकडे आता. जोपर्यंत मोठी टीमचे मोठे खेळाडू असतात 1-1 2-2 चेंडू ठेवा आपण, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. 11 चेंडूमध्ये 13. जितू गवली 6 चेंडूमध्ये 11 भर. संघाची टोटल 13. प्रवीण भालेकर 1 भर. अंबादासचा चेंडू फटका बसलाय. इथे हा झेल तितकासा कठीण नव्हता. नक्कीच शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू नरेश तिथे होता. नक्कीच हा झेल जर झाला असता तर नक्कीच या सामन्यामध्ये अदिती 11 न्यू तुफान पिंपळस संघाला संधी निर्माण झाली असती. 2 ओव्हर 7च्या सरासरीनं 14 धावा. अंबादासनं दिल्या 8. रतिलाल पाटीलनं दिल्या 6. 2 ओव्हर 14. बघूया आता 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि स्ट्राईकवर जितू गवली असतील. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास टीम 5वी स्पर्धा सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकाची विजेता टीम आहे. कारिवलीची स्पर्धा जिंकली बंद्रामारुती काल्ले टीमनं. आणि आता पिंपलासची स्पर्धा बघूया कुठला संघ जिंकेल. अदिती 11 पिंपलास, स्वयंभूस्फोट पायगाव, जय कालिकामाता कालभार की स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली, ये 4 संघांना संधी आहे. एकूण 26 संघांनी या स्पर्धेमध्ये चिकणीसर भाग घेतला. 3 दिवसीय स्पर्धा आणि 4 संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आहेत. आपलं अस्तित्व टिकून संध्याकाळपर्यंत अजून त्याच्यातून 4 मधून 3 टीम बाहेर होतील आणि 1 टीमच्या नावी स्वर्गीय दिनेश स्मृती चषकाचा शिक्का लागणार आहे. गोलंदाज रमाकांत पाटील, ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू. इथे चेंडूला अगदी फाईन खेळले. चेंडू चालला डीप फाईन लेग रिजनला, चौकार आलाय. 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 18. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम. पंच गणेश पाटील, राजेंद्र बजेके, महेश कडू, समालोचक मोहनदादा भोईर. आज ज्ञानेश्वर चिकणे देखील जॉईन आहेत आणि मी स्वतः कालराम केनी. तसेच आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम, तसेच विकास पाटील यांचं मंडप डेकोरेशन आणि DJ सिस्टीम. नेटवालीचं देखील आभार मानूया. या स्पर्धेसाठी नेटची व्यवस्था
तसेच लाईव्हची व्यवस्था वसुधा हर्षल पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास खंडूभाऊ यांचे देखील आभार. इथे हा फटका उडवला, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. जितू गवलीचा हा दुसरा षटकार आहे. धावसंख्या 24 वर धावून पोहोचलेली आहे. 14 चेंडू टाकून झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, 2 ओव्हर होते 14 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये आले 10. रमाकांत पाटील नक्कीच आता रतिलाल पाटील, उमेश पाटील, विकास पाटील चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. सागर म्हात्रे वेलकम. दोन चेंडूमध्ये 10 आलेत. क्या बात आहे, अतिशय तेज तर्रार चेंडू. इथे डॉट बॉल आलाय. नक्कीच इथे कुठेतरी नशीब खराब आहेत. जितूला धाव घेणं शक्य नव्हते, नक्कीच ते थांबले होते. या बाईच्या स्वरूपात 2 धाव ऍड झालेत. वेलकम दीपक म्हात्रे. फुलटॉस. तुम्ही जितू गवलीला फुलटॉस देऊ शकत नाहीयेत. रमाकांत नाराज असेल कारण की ज्या बाईकच्या 2 धावा आल्या, जितू गवलीकडे स्ट्राईक देखील राहिली. आता धावसंख्या सजलेली आहे. धावा बनलेत 32, चेंडू टाकून झाले 16, अजून 8 चेंडू बाकी आहेत. आणि जितू गवली जर 8 चेंडू खेळले तर नक्कीच धावा या 50+ घरामध्ये पाहायला मिळतील. पिंपलास संघाला जितू गवलीची विकेट पाहिजे, तर स्वयंभूस्फोट पायगाव संघाला केलपटूर जितू राहणं गरजेचं आहे. 32 धावा. क्या बात आहे, सुरेख चेंडू. नक्कीच रमकांना देखील या ओव्हरमधून 2 चेंडू चांगले टाकलेत, कारण की एक 22च्या 2 आणि हा चेंडू शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 3. रमाकांत पाटील. काहीशे शांत प्रेक्षक मैदानाच्या चारी बाजूला. चांगला अगदी झाडी झुडपं पाहायला मिळतात. चांगलं मैदान, तलाव मैदान पिंपलास. इथे एकच धाव. जितू गवली अगदी डोक्यामध्ये गणित सेट करून क्रिकेट खेळतात. कुठे 1 घ्यायची, कुठे 2 घ्यायच्या, कुठे धाव घ्यायची नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. मोठ्या खेळाडूची खून आहे. 3 ओव्हर 11च्या सरासरीनं 33 धावा बनवल्यात. नाणेफेकी हरल्यानंतर स्वयंभूस्फोट पायगाव संघाचे फलंदाजांनी. बघूया आता शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर गोलंदाज कोण येतील. 33 झालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये जितू गवली नक्कीच धावांना गती देण्याचं काम करतील, कारण की येणाऱ्या फलंदाजामध्ये निशांत, धीरज सारखे फलंदाज, दिगंबर देखील आहे. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. मात्र या खेळाडूंना खूप कमी संधी मिळते, कारण की त्यांचे असे सलामीचे 3 ते 4 फलंदाज असे आहेत की 4 ओव्हरमध्ये तेच बस होतात. हा दीपक मडवी नाही आहे, हा जितू गवली, त्यानंतर जितू बालेकर देखील बसलेले आहेत. ते देखील प्ले लोडमध्ये नाहीत. राकेश पाटील आहे आणि कॅप्टन विकास मुकाबाम हे देखील एक चांगले सलामीवीर आहेत. जय कालिका माता कालवा टीमचं शुभ आगमन होतोय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीम आपण देखील पोहोचायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण या स्पर्धेचा लक्की ड्रॉ टाकणार आहोत. चालू सामन्यातून विजेता जय कालिका माता कालवार आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली असं चिठ्ठीचं स्वरूप असेल. चिठ्ठी टाकली जाईल, मान्यवरांच्या शुभ हस्ते चिठ्ठी उचलली जाईल. गोलंदाज सुनील म्हात्रे. क्या बात आहे, सुनील म्हात्रेचा पहिला स्वागत केलाय जितू गवलीनं षटकार ठोकून. धावसंख्या 39.
टक्के नाही 200% करायला पाहिजे होते. धावसंख्या 39. सुनील म्हात्रे त्या अजून एक चांगला फटका बघूया. फाईन केलेत, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मिस फील सोने पे सुहागा. जितू गवल्यात नशीब घेऊन आलेत. किसन पाटील आहेत. क्या बात आहे. संघाचे एक सिनियर खेळाडू. धावसंख्या 43. 15 चेंडूमध्ये 39. पहिल्या सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 58. म्हणजे आज पुन्हा एकदा आपण चौथी 50 तर बघत नाही होत ना. नक्कीच पहिल्या सामन्यातून या स्पर्धेची पहिली 50 जितू गवलीनं आपल्या नावी कोरली. आणि इथे पुन्हा एकदा ब्लास्ट. लांबच लांब, उंचच उंच षटकार. 39 + 6 45. जितू गवली ऑन दी फायर. आणि आता संघाची टोटल देखील 49 वर पोहोचलेली आहे. जितू गवली या सीझनची चौथी 50 आणि या स्पर्धेची दुसरी पूर्ण करतील का. संधी आहे. 45 झालेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत. या चेंडूवर 51 की डॉट, सिंगल, डबल बघूया. 45 + 6 ही 58 झालेले आहेत. 59ला विन. बघा जितू गवलीची कॅच सोडणं किती महागात पडलं. आज दुसरी 50 जितू गवलीच्या बॅटमधून आली. या सीझनची चौथी 50. आणि मला नाही वाटत हा पराक्रम या नवीन 40+ क्रिकेटमध्ये एका वर्षामध्ये या सीझनमध्ये चालू सीझनमध्ये दुसरा कुठला फलंदाज करेल. आतापर्यंत जितू गवलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. तब्बल 123 धावा, 1, 2, 3 अशा धावा जितू गवलीच्या बॅटमधून आलेल्या आहेत. रतिलाल आणि उमेश, चला एकाने 50 मारा तर निश्चितच तुफान पिंपला संघालाही संधी निर्माण होईल. परंतु मित्रांनो बघा, क्रिकेटसाठी समर्पण खूप महत्त्वाचं असतं. तुमचं वय वाढत जावं, परंतु मनातली जिद्द, मनातल्या आशा अपेक्षा आणि मनाला सांगायला पाहिजे की मी अजून म्हातारा झालो नाही. अजून मी जरी वयाने म्हातारा झालो तरी मनाने जवान आहे, मनाने तरुण आहे असं सांगायला पाहिजे. तरच तुमचा खेळ सुधारू शकतो. शरीराने म्हातारे होणे हे आपल्या हातामध्ये नाही आहे, परंतु मनाने तरुण राहणे हे निश्चितच आपल्या हातामध्ये. सो बेस्ट ऑफ लक ऑल टीम अँड ऑल प्लेयर. जाऊया या सामन्याकडे. बेस्ट ऑफ लक बॉलर अँड बेस्ट ऑफ लक बॅटमन. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. 59चं आव्हान. राकेश, पहिला चेंडू पुल करायचा होता, कानाजवळून चेंडू गेलेला आहे. 23 थरार चेंडू राकेशचा. रतिलाल सारख्या फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ केलेले. जास्तीचा उचलला चेंडू. खेळपट्टीला रफ आहेत आणि त्या रफवर चेंडू पडला ना की जास्तीचा उचलतो. अगदी वेगवान चेंडू फलंदाजांपर्यंत येतो. हा चेंडू अगदी बुंद्यात सोडला होता. मिड ऑफला निशांत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण निशांतकडून. स्वतःला झोकून दिलं होतं. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून खातं खोल केली रतिलालने. सिंगलच्या माध्यमातून आदिती 11 न्यू तुफान पिंपला संघाच्या धावसंख्येला सुरुवात झालेली. शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईड. लॉफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय. झेल आवाक्यात नव्हता, परंतु आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावा वाचवल्या गेल्या.
विकास मुकादम चेअरअप करतायत क्षेत्ररक्षकाला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतायत, शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षण सजवले गेलेले. यष्ट्यांच्या मागे स्वतः संघाचे करता धरता जितू गवळी. सोडून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. इथून निश्चितच प्रयत्न करावा लागेल या फलंदाजाला, कारण फ्री हिट आहे. नो बॉलची धाव आली आणि धावसंख्या 4 वर पोहोचलेली आहे. आजच्या दिवसातील ही सुपर 3 मध्ये जाण्यासाठी शेवटची कश्मकश, आव्हान एकामेकासमोर दोन्ही टीमचं. चेंडू हवेत आहे, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षकाला माहीत होतं की झेल घेऊनही फायदा होणार नाहीये. फ्री हिट होता, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 वर पोहोचलेली. 4 चेंडू टाकून झालेले, 5 धावा धावपलकावर. फिल्डिंगमध्ये थोडा चेंजअप केला जातोय. मिडॉन आता पाहायला मिळतं आपल्याला 38 सर्कलमध्ये. मिडॉन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. खरं तर वायडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे कळलेला आहे. इथे चांगला फटका आहे, झाडू शॉट मारलेला आहे क्षेत्ररक्षकापासून दूर. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकाराने धावा 9 वर पोहोचल्या आहेत. बिनबाद 9. रतिलालच्या बॅटमधून हा चौकार. इथे बघा, इथे चेंडू धीम्या गतीने सोडला होता. आपल्या बोटांची कला जादू दाखवली. चेंडू पडल्यानंतर काहीसा धीमा झाला आणि रतिलाल याचा अंदाज चुकला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9, आता उर्वरित 18 चेंडूमध्ये तब्बल 50 करायचे आहेत. बॅटिंग एकाला कोणाला तरी जितू गवळीसारखी करावी लागेल, तेव्हाच निभाव लागू शकतो. कारण 18 चेंडूमध्ये तुम्हाला किमान 6 षटकार किंवा 6 मोठे फटके मारावेच लागतील. येणाऱ्या फलंदाजामध्ये रमाकांत आहेत, पंकज आहेत, सुनील आहेत. 1 तार फलंदाज नरेश आहेत येणाऱ्या फलंदाजामध्ये. म्हणजे बॅटिंग लाईन डीप आहे, फक्त प्रयत्न करायला पाहिजे. जितू गवळीने बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होत्या, हिंमत हारली नाही. त्याला माहीत होतं मी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा बनतील, आणि तो अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहिला. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 14 होत्या, त्यानंतर रमाकांतच्या षटकामध्ये 17 आल्या आणि शेवटच्या सुनीलच्या षटकामध्ये 25 आल्या. येस, बघा शत्रू जेव्हा घायल असतो ना, तेव्हा त्याच्यावर अजून वार करणं खूप महत्त्वाचं असतं, आणि हेच केलेलं आहे. आता आपलं प्रमुख अस्त्र जे होतं ते इथं पणाला लावलेलं आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने. कारण चंदनचं हे षटक खूप महत्त्वाचं आहे. ह्या षटकात जर मार बसला तर न्यू तुफान पिंपलास संघ सामन्यामध्ये कम बॅक करू शकतो, आणि हे षटक जर 5-6 धावांचं पडलं तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचं पारडं जर असेल. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू, पहिलाच फास्टर वनने सुरुवात. क्या बात आहे. चंदन मुकादम अजूनही तोच टप्पा, अजूनही 30 लाईन अँड लेंथ. जबरदस्त. हा फुलटॉस आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल का नाही. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव पूर्ण. आता तिसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. विकास मुकादम या आयडिया निश्चितच जुन्या झाल्या. 3 धावा पूर्ण. फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या धावपलकावर 12 लागली आहे. 59 करायचे आहेत. एकेरी दुहेरी धावांनी होणार नाहीये धावा. ती हिरवीगार झाडी दिसते ना, त्या झाडीमध्ये चेंडू पाठवायला लागतील तरच तुमचा टिकाव लागेल. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, निष्प्रभ नामोहराम फलंदाजाला केलेले.
रतिलाल पॅव्हेलियन मधून आवाज येतोय परंतु काही इलाज नाही. क्या बात आहे. प्रत्येक षटकारास मिथुन भोईर यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक. बघा मिथुनजी भोईर यांच्याकडून आज मला वाटतं जेवणाची व्यवस्था झाली. आणि इथे फलंदाज बाद. उमेश यांची खेळी संपुष्टात. रमाकांत खेळपट्टीवर येतोय. बघा मित्रांनो, अन्नदाने महान दान मानलं जाते. पहिल्या दिवसात सदानंद पाटील यांनी घनश्याम भोईर यांनी जेवणाची सोय केली, जेवणाची उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवसात सदानंद पाटील यांनी जेवणाची उत्तम सोय केली. त्यानंतर तिसऱ्या दिवसात सन्माननीय मिथुन भोईर जे या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि उमेश जोशी यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झाली. जेस मोठी विकेट इथे रमाकांत आल्या पावली माघारी. सुनील आय थिंक होते का, सुनील होते सॉरी. आणि सुनीलची पहिल्याच चेंडूवर विकेट काढलेली. यस कमांड डीजे. धावा करायच्यात आणि धावा अजून पाहिजेत तब्बल 45. फुलटॉस आणि चेंडूला टर्न केलेला आहे. 1 बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाकडे. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावर लागतात. 2 बाद 16. उमेश बाद झालेले आहे, सुनील बाद झालेले आहे आणि आता मात्र रमाकांत खेळपट्टीवर आहेत. 12 चेंडू 43 धावांची अजून गरज. 12 चेंडू 43. समोर जितू गवळी. बघा पहिल्या षटकात आल्या 9. त्यानंतर जी प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग यशस्वी ठरलेली आहे. चंदन मुकादमला गोलंदाजी दिले. चंदन मुकादमच्या गोलंदाजीवर फक्त षटकामध्ये 7 धावा आल्या. 1 विकेट, महत्त्वाची विकेट त्याने सुनीलची काढली. आणि आता 12 चेंडू 43 धावांची गरज. पाहुणे यजमानांवर हळूहळू भारी पडतायत. इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा असं जणू सांगतायत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे खेळाडू. पुल केलेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. झेल पहिल्या प्रयत्नात सुटला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल कलेक्ट केला गेला आणि रतिलालची खेळी संपुष्टात. योग गुरु आहेत किसन दादा, क्या बात आहे. जितू गवळी ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईट डिश लॉंग ऑन सीमारेषेवर. फक्त मिळेल 1. 17 धावा धावपलकावर. आता 10 चेंडूमध्ये
42. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. काय जबाब देईल फलंदाज या चेंडूला, पूर्णपणे निष्प्रभ. यायची लागली होती इथपर्यंत, साऊंड आला होता, इथपर्यंत आवाज आला होता, फक्त आणि फक्त सिंगल. आता हारचं अंतर फक्त मला वाटते कमी केलं जाईल आणि इथून जय कालिका माता कालवार आपण तयार राहायचे. लगेच टॉस केली जाईल. संभाजी म्हात्रे आपण तयार राहा. या जास्तीच्या धावा झाल्या ना की फलंदाजांच्या बॅटवर ही बॉल व्यवस्थित येत नाही. आम्ही बघितलेले आहे. गावदेवी पूर्णा संघाने तब्बल केल्या 59 आणि मात्र त्यानंतर जयगावदेव वडुनगर संघाच्या कुठल्याही फलंदाजाला बॅटवर व्यवस्थित चेंडू घेता आले नव्हते. एज अँड गॉन. एकशे 48 धावामध्ये जितू गावलीच्या बॅटमधून किती आल्या? 250 सह 123. म्हणजे बाकी संघाने किती धावा केल्या आणि एकट्या जितू गवलीने किती केल्या याचा विचार करा. हे असतं समर्पण. आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल ना तर मुख्य फलंदाज जो असतो त्या मुख्य फलंदाजाला अगदी डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणाने काम करावं लागतं. क्रिकेटमध्ये असंच असतं. करेक्ट कार्यक्रम करायचा असतो तो आज जितू गवलीने केला. वेलकम. येस साई मामा, आपलं स्वागत आहे. ज्यांना कैशली गावचे खरोखरच संरक्षण मंत्री असं म्हटलं जातं. साई मामा खूप खूप स्वागत आहे, सुस्वागतम. साई मामा खुश आहेत आज कारण त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे. अभिनंदन साई मामा. क्या बात आहे. काल पंढरपूरला होते, आज लगेच इथे आले. हे क्रिकेटवरील प्रेम आहे साई मामांचं. हो, त्यानंतर गणपत भाऊ यांच्या चेहऱ्यावर किती गणपत भोईर साहेब खुश आहेत. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे, परंतु तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. थोडी बॅटिंग प्रॅक्टिस फक्त इथे होईल बॅट्समनची. हाही चांगला फटका आहे.
आणि अशा प्रकारे सुपर 3मध्ये तिसरा संघ स्वयंभू स्पोर्ट पायगाव जातो सेमीफायनल. पहिली जी सेमीफायनल होईल ती कालवार आणि पायगाव या दोन आजूबाजूच्या गावांमध्ये होईल.